भाजपचे राम शिंदे यांची या पदावरती बिनविरोध निवड झाली आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदेंना पराभव पत्करावा लागलेला आणि आता तेच राम शिंदे विधान परिषदेचे सभापती बनलेत आणि त्यांची या पदावर नियुक्ती झाल्यावरती अभिनंदनपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात न घेतलेल्या जाहीर सभेचा आवर्जून उल्लेख केला। सभा घेतली नाही म्हणून सभापती, तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात, पण एका दृष्टीने ते योग्य झालं। अजित दादांचा राम शिंदेंना चिमटा। कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, यांना तिथे यावं लागलं असतं। विधान परिषदेत नेत्यांची टोलेबाजी। हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो। खरं तर औचित्य होतं राम शिंदेंच्या विधान परिषद सभापतीपदी निवडीचं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदेंचं अभिनंदन करताना त्यांच्यासाठी न घेतलेल्या प्रचार सभेचा उल्लेख केला। राम शिंदेंनी कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी अजित पवारांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली नसल्याची खंत राम शिंदेंनी बोलून दाखवली। अजितदादांनी त्याची आठवण करून दिली। सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात, पण एका दृष्टीने ते योग्य झालं। जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता आणि कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, यांना तिथे यावं लागलं असतं। अजित पवार यांच्या या विधानाला किनार आहे विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या त्या घडामोडीची। यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्तानं प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांची भेट झाली। त्यावेळी रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन करत टोला हाणला होता। दर्शन घे दर्शन अजित पवारांच्या याच विधानाचा धागा पकडून राम शिंदेंनी अजित पवार आणि रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं होतं। विधानसभा निवडणुकीत या काका पुतण्यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप राम शिंदेंनी केला। त्यावेळी बोलताना राम शिंदेंना अश्रू अनावर झाले होते। कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे। पण आता त्या अश्रूंवर विधान परिषद सभापती पदाची फुंकर बसली आहे, त्यामुळे त्या वेदनेवर राम शिंदेंनी फारसं बोलणं टाळलंय। तो नीतीचा खेळ काय आहे मला माहीत नाही, परंतु हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो। कर्जत जामखेड विधानसभेत पराभूत झाल्यानंतर आता राम शिंदेंना विधान परिषदेच्या सभापती पदावर संधी मिळाली आहे आणि हीच संधी साधून अजितदादांनी राम शिंदेंना मार्मिक उत्तर देत त्या वादावर पडदा टाकलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि विधान